मंत्रालयामध्ये गेल्या अनेक दिवसापासून आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत आणि त्याचमुळे नवं सरकार आल्यानंतर मंत्रालयातली सुरक्षा व्यवस्थामध्ये बदल जो आहे तो आता करण्यात येतोय। सध्या आपण जर पाहिलं तर मंत्रालयाचं हे ग्राउंड फ्लोर आहे आणि या ठिकाणी या सगळे इलेक्ट्रॉनिकल बॅरिगेड्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। या वेगळ्या मशीन्स ज्या आहेत ते लावण्यात आलेल्या आहेत। या मशीनच्या आधारे जो कोणी मंत्रालयात व्यक्ती येईल त्याचं स्कॅनिंग जे आहे ते या यंत्राच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं हे मशीन जे आहे ते स्कॅनिंग होईल। या मशीनवरती जो काही पास जो आहे तो दिला जाईल। या पासचं स्कॅनर जे आहे ते स्कॅन केलं जाईल। स्वतःचा फोटोसुद्धा या ठिकाणी काढला जाईल। जे कोणी व्यक्ती या ठिकाणी मंत्रालयात येतील त्यांचे फोटो जे आहे ते काढले जातील। त्याचा पास जो आहे तो चेक केला जाईल आणि त्यानंतरच ही प्लेट जी आहे ती उघडली जाईल आणि तेव्हाच त्या व्यक्तीला आतमध्ये प्रवेश जो आहे तो मिळणार आहे। याचं कारण आपण जर पाहिलं गेल्या काही दिवसापासून मंत्रालयात अनेक घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। अनेक आंदोलक जे आहेत ते मंत्रालयातली आतली जी जाळी आहे या जाळीवरून उड्या मारलेली घटना आपण पाहायला मिळाल्या होत्या। त्याचप्रमाणे तेव्हाचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर सुद्धा तोडफोड झालेली पाहायला मिळाली। त्यामुळे अशा अनेक घटना ज्या आहेत ते घडतात आणि त्यामुळेच कडेकोट सुरक्षा व्यवस्था मंत्रालयात असावी यासाठी ही नवीन सगळी यंत्रणा जी आहे ती आता मंत्रालयात राबवण्यात येते आणि जेणेकरून जो प्रत्येक व्यक्ती आतमध्ये येईल त्याची कसून चौकशी करूनच आतमध्ये जे आहे ते सोडलं जाईल। ही यांत्रिक सुरक्षा आहे। या ठिकाणी स्कॅनिंग त्या प्रत्येक व्यक्तीच्या पासचं केलं जाईल, त्याचा फोटो काढला जाईल आणि तेव्हाच मंत्रालयात प्रवेश जो आहे तो मिळणार आहे। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।